तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नारळ फोडणं, तेल विक्रीस बंदी. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय. 3 ते 18 ऑक्टोबर दरम्यान नियम लागू राहणार. सरड्यालाही लाज वाटेल असा विशाल सरडा काम करतोय. विशाल पाटलांनी बेताल बडबड थांबवावी. संजय काका पाटलांची घणाघाती टीका. नवी मुंबईत अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार. सिडकोच्या बोर्ड मीटिंगमध्ये मुहूर्त ठरला. सिडकोच्या 26,000 घरांची 7 ऑक्टोबरला निघणार लॉटरी. पुणे शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर. शहरात AI तंत्रज्ञानावर आधारित 2,866 कॅमेरे बसवणार. यासाठी राज्य सरकारकडून 433 कोटींचा निधी मंजूर. भाजपा आमदार योगेश टिळेकर काढणार हिंदू बहुजन सन्मान यात्रा. 4 ऑक्टोबर पासून हिंदू बहुजन सन्मान यात्रेला सुरुवात होणार. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यात्रेचं आयोजन. मुंबईत हिवताप आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ. सतत बदलत्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ. मेट्रो 3च्या आरएबीकेसी पहिल्या टप्प्याला 5 ऑक्टोबरचा मुहूर्त. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण. अमरावतीचे खासदार बळवंत वानखडेंची रुग्णालयाला अचानक भेट. धारणी उपजिल्हा रुग्णालयात वानखडेंची आकस्मिक भेट. गैरहजर डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश. नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईत फुलांच्या दरात तिपटीनं वाढ. 20 ते 30 रुपयांनी विकला जाणारा पिवळा झेंडू 50 ते 60 रुपयांवर. विकिलीक्सचे संस्थापक जुलियन अन्साजे यांची सुटका. पत्रकारिता हा गुन्हा असेल तर तो मी केलाय असं अन्साजे यांनी म्हटलंय. अमेरिकेची गुप्त कागदपत्र खुली केल्यानं त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. लडाख सीमेवर स्थिती पुन्हा संवेदनशील. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं मोठं विधान. नुकत्याच भारत चीनमध्ये 2 बैठका झाल्या, मात्र परिस्थिती संवेदनशीलच. AIX कनेक्ट कंपनी एअर इंडियात विलीन. दोन्ही कंपन्यांची विलिनीकरण प्रक्रिया पूर्ण. DCGA कडून विलिनीकरण पूर्ण झाल्याची घोषणा. पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक दिल्ली पोलिसांच्या ताब्यात. वांगचुक यांचं पोलीस स्टेशनमध्येच बेमुदत उपोषण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.